महत्त्वाची घडामोडी अमरावती विधान परिषद निवडणुकीत यशोमती ठाकूर आणि उमेदवारामध्येच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस उमेदवारावरच आरोप केले। मॅनेज झालात का 15 ते 20 कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं। त्यांनी हर्षजित देशमुख यांच्यावर आरोप केले। हर्षजित देशमुख यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि यावरूनच आता हर्षजित देशमुख यांनी उत्तर दिलंय। त्यांनी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलंय। मध्ये तुम्ही पत्रकार जातात आणि इंटरव्ह्यू देता, म्हणजे चाललं काय आहे? खरंच ऍडमिट आहे की काय नाटक आहे की मॅनेज झालेलं आहे? आमच्या कानावर तर वेगळ्याच गोष्टी येतात आहे। काय गोष्टी ते तुमच्या कानावर आलेल्या? हे 15-20 कोटी रुपयाचा व्यवहार केलेला आहे म्हणतात त्यांनी। निषेध आहे या सगळ्या गोष्टीचा। सगळ्या निवडणुका हे लोक पैशाच्या जोरावर काय गोंधळ घालतायत, महाराष्ट्रात काय, मध्य प्रदेशात काय आणि देशात काय। सत्याची सांत्वना करण्याच्या ऐवजी त्यांनी पैसे खाल्ले म्हणतात, तर पैसे खाल्ले तर चौकशी तरी करायला पाहिजे। त्यांच्या पक्षांतर्गत चौकशी करावी, नाही होत असली तर ईडीला बोलवावं, सीबीआयला बोलवावं। ईडी सीबीआय आली तर ओरड करू नये। मी माघार नाही घेतली आहे। मी माझं डिजिटल माध्यमातून माझं कार्य चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे। तरी त्यांनी असा जर आरोप केला आणि बिनबुडाचे आरोप आहे हे असे 15 आणि 20 करोड, हे तर मला रेटही माहित नाही असे प्रकार राहतात म्हणून। मला याच्याबद्दल काहीही कल्पना नाही आहे। बिलकुल दिलगीर व्यक्त करायला पाहिजे। असे बिनबुडाचे आरोप जर करणं आहे तर हे आरोप चुकीचे आहे। असं आहे, उलटा चोर कोतवाल को डाके। कम्युनिकेशन पाहिजे की नाही पाहिजे? आणि जर तुम्ही तयार असाल चला या फील्डमध्ये, चला या लवकर, उद्या या आणि सुरुवात करा। 4-5 दिवस राहिलेले इलेक्शनला या, निघा बाहेर। कशासाठी नाटकं करताय हॉस्पिटलमध्ये? डिजिटलच्या मार्फत प्रचार असतो का? प्रचार असतो का? इथं बालिशपणा आहे ना, कसलं डिजिटल? तर विधान परिषद निवडणुकीत अमरावतीतला काँग्रेसचा उमेदवार रुग्णालयात भरती झाला आणि या सगळ्या प्रकरणाची हायकमांडनं दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। राज्यातील काही आमदार आणि नेत्यांची हायकमांडकडे तक्रार करण्यात आल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली। उमेदवारी देण्याच्या सपकाळ यांच्या भूमिकेवरही हायकमांड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उमेदवार माघारीचा मुद्दा असेल किंवा उमेदवाराचं रुग्णालय भरती प्रकरण, या सगळ्यावरूनच राज्यात काँग्रेसची नामुष्की झाल्याचं चित्र आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बघा, जे काय आहे ते पक्षाला सांगितलं जाईल। तुम्ही आम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं, आम्ही जबाबदारी घेतली, आम्ही लढवली। आता ही निवडणूक जो उमेदवार आहे तो या ठिकाणी उपस्थित तर पाहिजे निदान। जबाबदारी घ्यायला त्यांनी दिली आहे जबाबदारी, तर आम्ही घेतली। माझं आणि हर्षवर्धन सपकाळांचं काहीच कम्युनिकेशन नव्हतं, तरी त्यांनी पत्रक काढलं, आम्ही आलो ताबडतोब।